तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे कॅल्शियम मी चिलेटेड कॅल्शियम बनवलं आहे घरी. याला जर आपण दुकानात घ्यायला गेलो तर कॅल्शियमचे प्रोडक्ट घेण्यासाठी आपल्याला खूप पैसे मोपावे लागतात, पण मी अगदी 0 रुपयात हे घरी बनवलंय. हे कसं बनवलंय हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र आनंद या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, असं म्हटलं जातं, जसं अन्न तसं रक्त, जसं रक्त तसं मन, व जसं मन तशी आपली बुद्धी व विचार. हा मंत्र जसा आपल्या मानवी शरीरासाठी लागू होतो, अगदी तोच मंत्र आपल्या काळ्या आईसाठी व आपल्या मातीसाठी लागू होतो. त्यामुळे आपली जिम्मेदारी आहे की या काळ्या आईला, आपल्या मातीला समृद्ध ठेवणे, निरोगी ठेवणे, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तीही आपल्याला समृद्ध, निरोगी व भरभराटीचं आयुष्य देईल. तर मी आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ व समृद्ध शेतकरी या व्हिडिओच्या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण पहिल्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलं की घरगुती पद्धतीने अंडा ताक संजीवक कसं करायचं अतिशय कमी दरामध्ये. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पांढरी मुळीची वाढ होण्यासाठी कशा प्रकारे अतिशय कमी दरामध्ये टॉनिक बनवायचं. व आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण पाहणार आहोत की चिलेटेड कॅल्शियम कशा प्रकारे बनवायचं व त्याचे पिकासाठी काय काय फायदे आहेत, हे सर्व बनवण्याची प्रक्रिया, त्याचं प्रमाण, किती वापरायचं, कोणत्या पिकाला, हे सर्व पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही सामग्री पाहू शकता मी काय काय घेतली. मी लिंब आणले, तर या लिंबाचा रस काढायचा आहे आपल्याला. लिंबाचे सध्या मार्केटमध्ये किंमत कमीच आहे. कमेंट करून सांगा की तुमच्याकडे लिंबाचा सध्या काय भाव आहे. मी हे 20 रुपये किलोनं लिंब आणलेले आहेत. त्यानंतर मागचा जो पहिला आपण व्हिडिओ बनवला होता अंडा ताक संजीवकचा, त्याच्यामध्ये अंडे आपण टाकले होते मधात, पण त्याचे टर्पल जे राहिले होते ते मी वाळविले. हे 2 ते 3 दिवस वाळलेले असे अंड्याचे टर्पल आहेत माझ्याकडे. त्याच्यानंतर चाकू आहे लिंब कट करण्यासाठी. त्यानंतर मी एक भरणी घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला ते पूर्ण द्रावण बनवायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक काट आहे, याच्यामध्ये पूर्ण किती क्वांटिटीमध्ये काय घ्यायचं हे मी सगळं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अतिशय आवश्यक आहे, कारण हे जे सोल्युशन आहे याला जर आपण जास्त प्रमाणामध्ये मागं पुढे झालं तर हे अतिशय ऍसिडिक होऊ शकतं. हे तुम्ही व्यवस्थित प्रमाण आणि किती क्वांटिटीमध्ये सोडायचे हे बघणं अतिशय आवश्यक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण याला नाव दिलेलं आहे की चिलेटेड कॅल्शियम. तर पहिल्यांदा चिलेटेडचा अर्थ समजून घेऊयात. चिलेटेड कॅल्शियम म्हणजे काय? एखादे पोषण द्रव्य, उदाहरणार्थ आपण आज कॅल्शियम बनवत आहोत, जेव्हा जैविक आम्ल म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक ॲसिड, जे की आपण आज लिंबाच्या रसातून आपल्याला सायट्रिक ॲसिड मिळणार आहे, याच्याशी जोडले जाते, तेव्हा ते चिलेटेड स्वरूपात बदलते. यामुळं काय होतं, कॅल्शियम झाडांना पटकन, अधिक प्रमाणात आणि सहज उपलब्ध होतो व साध्या कॅल्शियमपेक्षा चिलेटेड कॅल्शियम 4 ते 5 पट अधिक वेगानं शोषला जातो. हे महत्त्वाचं आहे. चला तर प्रक्रियेला सुरू करू. आता हे जे अंड्याचे टर्पल येतं यांचा पहिले सगळ्यात आपल्याला बारीक चुरा करून घ्यायचा आहे. आता मी याला एका पिशवीत टाकतो आणि दगडांवरून कुटतो. जितका याचा बारीक चुरा असेल तितकं जे आपलं प्रोडक्ट आहे, जे चिलेशन आहे, ते व्यवस्थित होणार आहे. जितकी बारीक बुकटी करता येईल आपल्याला तितकी बारीक करून घ्यायची. त्याला एकदम बारीक असं दगडाच्या साहाय्यानं करतोय. हातानेही बारीक होतं ते, काय नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं बारीक राहील तेवढं चिलेशन आपल्याला प्रोडक्टमध्ये जास्त होणार आहे. तेवढं प्रोडक्ट आता बारीक मिळणार आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्ही पाहू शकता हे जे अंड्याचे टर्पल आहेत आपले, हे 150 ग्राम होईल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्वांटिटी अतिशय महत्त्वाची द्रावण बनवण्यासाठी. जर जास्त ॲसिड झालं तर मुळावर हानिकारक परिणाम करू शकतो. त्यामुळे हे बघू शकतो 150 ग्राम आहे. बनलंय आता आपल्याकडे, ते आता आपण साईडला ठेवू. त्यानंतर दुसरं आपल्याकडे घटक आहे लिंबू. आता मी एक भेटतं त्याचाही वापर तुम्ही करू शकता, पण माझ्याकडे ते सध्या उपलब्ध नाही आहे, म्हणून मी आपलं सरळ चाकून कट करतोय आणि लिंबू पिळतोय. ह्याचा व्हिडिओ घेतो. नंतर आपल्याला हे द्रावण गाळून घे. यामध्ये लिंब कापल्यानंतर जे आपल्याला ॲसिड मिळतं ते सायट्रिक ॲसिड आहे. खूप उपयुक्त असं ते ॲसिड आहे. ते व्यवस्थित कट करून आपल्याला ते गाळून घ्यायचे. त्यामध्ये बिया नाहीत पडल्या पाहिजे. असं चाळणी थोडी बारीक झाली, तुम्ही मोठीही घेऊ शकतात गाळण्यासाठी. थोडं व्यवस्थित हलवून त्याला पूर्णपणे गाळून घ्यायचे. मी जवळपास 350 ml घेतलेलं आहे हे सायट्रिक ॲसिड लिंबातलं, तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर आता हे मी भरणीत टाकलं. त्यानंतर आता वरून जो 150 ग्राम आपला कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे अंड्याच्या टर्पलाचा चुरा होता, मी त्यात तो मिक्स करत आहे. आणि आता इथं आपल्याला लगेच तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्येच बघू शकतात की हे पूर्णपणे ॲड झाल्यानंतर जी रिॲक्शन मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवत आहे ती रिॲक्शन होते. याला पूर्णपणे मिक्स करण्यासाठी चमचा किंवा चाकूच्या मदतीनं ते पूर्णपणे एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आतमध्ये जसं ते मिक्स होतं ते त्यातून बुडबुड्या निघायला चालू होतात. म्हणजे यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायसारखी की आपण जो कॅल्शियम अंड्याचं टर्पल टाकलं ते कॅल्शियम कार्बोनेट आहे त्यामध्ये 90%, व जो आपण सायट्रिक ॲसिड हा घटक ॲड केला, या दोन्ही घटकाचं ज्यावेळेस मिलन होतं त्यावेळेस कॅल्शियम सिट्रेट
व कार्बन डायऑक्साईड व H2O ह्या रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. व यामध्ये जे बुडबुड्या आपल्याला दिसतात या द्रावणामध्ये निघत आहेत त्यामध्ये CO2 निघलेला आहे, त्यामुळे ते आपल्याला थोडं बुडबुड्या त्यामध्ये पाहायला मिळतात. व यामध्ये जो कॅल्शियम सिट्रेट या दोन्हीच्या मिलनापासून जो घटक बनत आहे तो आपल्यासाठी चिलेटेड कॅल्शियमचं काम करणार आहे आणि तो जे अंड्याचे टर्पल आहेत ते पूर्णपणे विरघळून आपल्याला व्यवस्थित कॅल्शियम कॅल्शियम सिट्रेट त्यातून मिळतं. तर मित्रांनो, ही भरणी आपल्याला हे बनलेलं द्रावण हे असंच 7 ते 10 दिवसासाठी ठेवायचे. 10 दिवसानंतर हे परफेक्ट बनतं. ही दिवसातून 2दा भरणी हलवायची व झाकण न उघडता. व हे जे द्रावण आहे 3 दिवसानं झाकण सैल करायचं आपल्याला प्रत्येक, म्हणजे CO2 गॅस बाहेर निघन. तोपर्यंत आपण बघू की कॅल्शियम झाडासाठी का आवश्यक आहे. की जे कॅल्शियम आपण बनवणार आहोत ते झाडाच्या वाढीमध्ये किंवा आपल्याला झाडाची मातीमध्ये त्याचा रोल काय आहे, कॅल्शियम झाडासाठी आवश्यक का आहे हे पाहून घेऊ. किंवा आपल्याला माहितच आहे की प्लांटची जी सेल वॉल आहे ती कॅल्शियमपासून बनलेली असते, त्यामुळे कॅल्शियम झाडांच्या पेशी भित्तीला मजबूत बनवतं. झाडे कणकर राहतात, वारा, उष्णता, रोग यांचा सामना चांगला करतात. 2 नंबर, मुळांची वाढ होते कॅल्शियममुळं. नवीन पांढरी मुळी जी आहे ती जोरात फुटती, पाणी व अन्नद्रव्याचं शोषण करतात. झाडाचा पाया मजबूत होतो. झाडाची पोषक द्रव्यांची वाहतूक सुधारते. जी वॅस्क्युलर सिस्टीम आहे झायलम आणि फ्लोएमनं बनलेली ती नीट चालू ठेवते. नंतर फॉस्फरस, पोटॅश, नायट्रोजन यांचं मातीतलं शोषण वाढवते कॅल्शियम. त्यानंतर कॅल्शियम फळांची मजबूती वाढवतं, क्रॅकिंग कमी करतं, जी त्याची टिकवण क्षमता आहे ती वाढवतं. फळगळ कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॅल्शियममुळे जीवाणू, बुरशी, व्हायरस यांना कमी बळी पडतात. नव्या पेशी तयार होण्यासाठी आवश्यक आहे. कोंब वाढ होते, पाणी वाढ होते, फांद्याची वाढ होते, मातीचा pH संतुलित राहतो. असे असंख्य फायदे कॅल्शियममुळे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात 8 दिवसानंतर हे आपलं जे चिलेटेड कॅल्शियम आहे हे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तर याला मी गाळून घेत आहे. याला गाळून घ्यायचं सर्वात पहिल्यांदा चाळणीच्या तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्याच्या ह्याने पूर्णपणे गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर जो खाली लिक्विडमध्ये येणार आहे त्याचा आपल्याला फॉलियर स्प्रे घ्यायचा आहे, म्हणजे पानावर स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून रिझल्ट नंबर 1 येईल. आणि जो उरलेला चौथा आहे तो परत टाकायचा भरणीत व परत त्यात लिंबाचा रस टाकायचा, ते परत बनत चालतं. आता याचा आपण लिटमस पेपरच्या मदतीने pH पण चेक करू, म्हणजे आपल्याला समजून बनलंय का नाही. हा लिटमस पेपर बाजारामध्ये 10 रुपयाला मिळतो, तुम्ही आणा. हा खूप फायद्याचा आहे लिटमस पेपर. आता तुम्ही बघू शकता तिथं याचा जो pH आपल्याला दिसत आहे तो साधारण 6 ते 6.5च्या दरम्यान झालेला आहे. म्हणजे हे द्रावण आपलं परफेक्ट बनलेलं आहे. कारण कॅल्शियम कार्बोनेट अंड्याच्या टर्पलामुळे ऍड झाल्यामुळं ती जी लिंबाची ऍसिडिटी होती, लिंबाची रसाची 2 pH होता तो पूर्णपणे बदललेला आहे, 6.5 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे हे आपलं बेस्ट बनलेलं आहे. त्यानंतर बघू की कॅल्शियममुळं कोणते कोणते रोग होतात जनरली. ब्लॉसम एंड रॉट इन टोमॅटो नावाचा एक रोग आहे. फळाच्या खालच्या बाजूला काळा तपकिरी डाग पडतो, फळ नंतर कुजायला लागतो व फळ कठीण न राहता मऊ होतात. त्यानंतर पालेभाज्या ज्या आहेत त्यामध्ये टोकाची सड म्हणजे टिप बर्न आपल्याला पाहायला मिळतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. केळीमध्ये जे पानं वाकडी होतात ते पण कॅल्शियमच्याच कमतरतेमुळे होते. म्हणजे हे असं पर्टिक्युलर कोणत्या एका पिकासाठी हे कॅल्शियम नाही, प्रत्येक झाडाला कॅल्शियमची आवश्यकता आहे. हे प्रत्येक झाडावर याचा फॉलियर स्प्रे घ्यायला पाहिजे. फॉलियर स्प्रे घेतला तर एकदम बेस्ट आहे. आणि आता ह्याचं शेवटी मी तुम्हाला प्रमाण सांगतो. हे जे प्रमाण आहे मित्रांनो, प्रमाण हे द्रावण बनवण्यासाठी 100 ग्राम अंड्याचे टर्पल जर आपण घेतले तर त्यासोबत 300 ml जो लिंबाचा रस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे 1:3 या प्रमाणामध्ये आपल्याला क्वांटिटी घ्यायची आहे. हे परत एकदा व्यवस्थित बघून घ्या, लक्षात ठेवा. त्यानंतर फवारणीसाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे. फॉलियर स्प्रे म्हणजे पानावर फवारायचा आहे. 1 ml प्रति लिटर प्रमाणे याचा वापर करायचा आहे. म्हणजे जर 15 लिटरची टाकी असेल तर 15 ml, यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला याचा रिझल्ट कसा भेटला ते पण सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि अशाच तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत मला ते पण सांगा. खर्च कमी व उत्पन्न जास्त, आपला यावर पूर्णपणे फोकस असणार आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.